तेलाची नासाडी. एकदा एका श्रीमंत स्त्रीने आपल्या मुलाला दुकानातून तेल आणायला पाठवले. सोबत पैसेही दिले. मुलगा तेलाच्या दुकानात गेला आणि तेलाचा डब्बा आणि उरलेले पैसे घेऊन घरी निघाला. मुलाने तेलाचा डब्बा नीट पकडून चालण्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे वाटेत तो डब्बा त्याच्या हातून निसटला. थोडे तेल वाया गेले. मुलगा परत दुकानात गेला आणि उरलेल्या पैशाचे तेल घेऊन परत घरी गेला. तेलाच्या किमतीपेक्षा जास्त पैसे देऊनही मुलाकडे पैसे उरले नव्हते. म्हणून आईने चौकशी केली. मुलाने रस्त्यात घडलेला प्रकार सांगितला. आईला वाईट वाटले. ती म्हणाली, "अरे रे बाळा, किती तेल वाया गेले असेल. जरा सांभाळून अशी कामे करत जा रे. नासाडी बरी नव्हे." मुलाला एवढ्याशा तेलासाठी आईने आपल्याला बोललेले आवडले नाही. तो म्हणाला, "आई, काय ग, एवढ्या तेलाचं घेऊन बसलीस? मी परत जाऊन आणलं ना तू सांगितलंस तेवढं तेल. आपल्याला पैशाची काही कमी आहे का?" आईने त्याला समजावले, "बाळा, पैशाचा माज करू नये. सगळ्या गोष्टींची तुलना पैशाशी करू नये. तू आपल्याला लागतं तेवढं तेल आणलंस, हे चांगलं केलंस, आणि आपल्याला तेवढ्या पैशाने झळ बसत नाही हेही तू म्हणतोस ते बरोबर आहे. तुझे बाबा सहज तेवढे पैसे कमावतील. मोठा होऊन तू पण कमावशील. पण मला सांग, तू जे तेल रस्त्यावर सांडलंस ते परत आणू शकतोस का?" मुलगा खजील झाला आणि बोलला, "नाही, रस्त्यावर सांडलेलं तेल कसं आणणार? ते तर आता मातीत गेलं." आईने पुढे समजावले, "तेच तर बेटा, आपण पैसे कमावतो म्हणून अन्नाची, अशा वस्तूंची नासाडी करण्याचा आपला हक्क आहे असं समजू नये. देवाने अशा वस्तू माणसाला उपयोगी पडाव्यात म्हणून बनवल्या आहेत. आपल्याकडे तेवढे पैसे जास्त असतील तर ते पैसे किंवा तेल एखाद्या गरीबाला दिले असते तर त्यांच्या वापरात तरी आले असते. हातातून एखादी गोष्ट निसटणे वगैरे ठीकच आहे, ते कधी पण होऊ शकते. पण हा विचार तू बदल." मुलाला आपली चूक समजली आणि त्याने सर्व कामे काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करायचा निश्चय केला. धन्यवाद.